दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमर राजूरकरांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। काय सांगाल, हॅट्रिक साधता येणार आहे का? ह्या सगळ्यांनी जे माझा विश्वास दाखवला तो विश्वास पूर्ण करण्याचा पूर्ण मी प्रयत्न करेन। महायुतीमधील राजकीय वैमनस्य असलेले म्हणजे अशोकराव चव्हाणांचे राजकीय वैमनस्य असलेले लोक महायुतीमध्ये आमदार आहेत आणि त्यांची जी मतं आहेत ते तुम्हाला मिळतील का, काय सांगाल? नक्कीच मिळतील। मी काय फक्त भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाहीये, मी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महायुतीचा उमेदवार असल्यामुळं नक्कीच ते मला मदत करतील। 4 तारखेपर्यंत वेळ आहे, व्यवस्थित होईल, काय अडचण येणार नाही। या निवडणुकीमध्ये काही आजी माजी आमदारांचे खासदारांच्या मुलांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, काय वाटतं त्यांचे अर्ज कायम राहतील, निघतील काय? महायुतीमधील काही लोक आहेत, महायुतीमध्ये कोणाचाच अर्ज राहणार नाही असं मला वाटतं, माझ्या मनाला वाटतं। कारण या ठिकाणी आता भाजप आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी उभे, काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट उभा आहे। त्यामुळे हा जो निर्णय घेतला आहे ठिकाणी मिळून घेतलेला निर्णय आहे। देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनीताताई पवार असतील, या सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे।